कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। या वादळी पावसामुळे शहरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पावसामुळे सुटलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अचानक आलेल्या संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, उकाड्यानं सगळेच हैराण झाले होते। जोरदार पाऊस तर बरसलाय, पण दुसरीकडे मोठं नुकसानही झालेलं दिसतंय। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता तर वाढली होती। मात्र जयसिंगपूर परिसरामध्ये काल सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। रस्त्यांवर आणि सखल भागांवर बराच वेळ पाणी साठलं होतं। तर नांदणी या परिसरामध्ये अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत। त्यामुळे जनजीवन तर ठीक विस्कळीत झालेलं आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं समोर आले आहे। ठीक ठीक धन्यवाद रणजित, संपूर्ण माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। या वादळी पावसामुळे शहरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पावसामुळे सुटलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अचानक आलेल्या संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, उकाड्यानं सगळेच हैराण झाले होते। जोरदार पाऊस तर बरसलाय, पण दुसरीकडे मोठं नुकसानही झालेलं दिसतंय। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता तर वाढली होती। मात्र जयसिंगपूर परिसरामध्ये काल सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। रस्त्यांवर आणि सखल भागांवर बराच वेळ पाणी साठलं होतं। तर नांदणी या परिसरामध्ये अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत। त्यामुळे जनजीवन तर ठीक विस्कळीत झालेलं आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं समोर आले आहे। ठीक ठीक धन्यवाद रणजित, संपूर्ण माहितीसाठी।